आणखी एक महत्त्वाची बातमी रत्नागिरीमध्ये कार ऑन रेल्वे सेवेसाठी आतापर्यंत एकाच कारची नोंद झाली आहे। 23 जुलैपासून सुरू झाली होती ही नोंदणीची प्रक्रिया। 16 गाड्यांची नोंद झाली तरच सेवा सुरू राहणार आहे। 23 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे कार ऑन रेल्वे सेवा। कार थेट रेल्वेच्या सहाय्याने कोकणात नेता येणार या कोकण रेल्वेच्या सेवेचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळतोय। 17 दिवसानंतर देखील या सेवेला फारसा प्रतिसाद जो आहे तो चाकरमान्यांकडून या ठिकाणी मिळालेला नाहीये। केवळ एकाच कारची नोंदणी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे। 16 गाड्यांची नोंदणी झाली तरच ही सेवा सुरू होईल असं कोकण रेल्वेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। देशात प्रथमच गणेशोत्सवात खासगी कार रेल्वेतून नेण्याची ही संकल्पना या ठिकाणी होती। कोकण रेल्वेकडून या सेवेची ही जी सेवा आहे किंवा गाड्या वाहून नेण्याची जी योजना आहे ती लवकरच या ठिकाणी कोकण रेल्वेला कदाचित गुंडाळावी लागेल अशीच शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी।